लेखन आणि निवेदन आहे बी. रघुनाथ महाविद्यालय परभणी येथील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पांडुरंग लोणारकर. आजादी का अमृत महोत्सव. श्रोते हो नमस्कार. आज आपण भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेऊयात. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. 1947 साली स्वातंत्र्याची धामधूम सुरू असताना दुसरीकडे भारताच्या भविष्यातील वाटचालीची दिशा ठरविण्याची प्रक्रिया म्हणजेच घटना निर्मितीचे कार्य सुरू होते. स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीत भारतीय राज्यघटनेचे मोलाचे योगदान आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या भारतासारख्या अनेक देशांच्या अंतर्गत समस्यांमुळे या देशांचे स्वातंत्र्य किती काळ अबाधित राहील याविषयी अनेक बुद्धिवादी विचारवंतांना शंका होती. काही राष्ट्रांच्या बाबतीत ती शंका खरी ठरली. खरे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अतिरिक्त लोकसंख्या, निरक्षरता, गरिबी, विविधता, भाषिक व प्रांतिक विविधता यामुळे भारताचे स्वातंत्र्य चिरकाल टिकेल का याविषयी देखील शंका होती. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर आव्हाने व समस्या निर्माण झाल्या नाहीत असे नाही, परंतु या सर्व समस्यांवर मात करून स्वातंत्र्याची 75 वर्ष आपण यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. ती केवळ भारतीय राज्यघटनेमुळेच. भारतीय घटनेच्या शिल्पकारांनी अत्यंत डोळसपणे देशाच्या राज्यघटनेची निर्मिती केली. भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या संकटांचा, समस्यांचा विचार करून त्यांचा मुकाबला करण्याची क्षमता ही राज्यघटनेमध्ये निर्माण केल्यामुळे आजपर्यंत आपले स्वातंत्र्य अबाधित आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भारतीय राज्यघटनेचे मोलाचे योगदान असल्यामुळे आपण आज भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 1857 पासून ब्रिटिशांच्या अन्यायी, अत्याचारी व जुलमी राजवटीपासून मुक्तीचा स्वातंत्र्य लढा हा दिवसेंदिवस तीव्र होत गेला. भारतीयांचा वाढता असंतोष पाहून दुसऱ्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटनला हे सत्तांतर झाले. नमस्कार. 1947 पर्यंत भारताला स्वातंत्र्य दिले जाईल. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे निरस्त होणार होते. त्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने भारताला स्वतःची कायदे संहिता असावी या दृष्टिकोनातून घटना समितीच्या स्थापनेच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी 1 वर्ष अगोदर म्हणजे 1946 साली कॅबिनेट मिशन भारतात पाठविले. यामध्ये सर क्रिप्स, सर लॉरेन्स व सर अलेक्झांडर या 3 मंत्र्यांचा समावेश होता. या समितीने भारतीय स्वातंत्र्य सैनानींशी चर्चा करून स्वातंत्र्यानंतर भारताचे शासन चालविण्यासाठी एक घटना समिती स्थापन करण्याचे निश्चित केले. राज्यघटनेअभावी स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रक्रियेला अधिक काळ लागू नये यासाठी घटना समितीच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू झाले. घटना समितीतील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष जनतेमार्फत करावी की अप्रत्यक्ष पद्धतीने करावी यावर सखोल विचारमंथन झाले.
घटना समितीतील सदस्यांची निवड प्रत्यक्ष जनतेमार्फत करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा उपलब्ध नव्हती. शिवाय निवडणूक खर्चिक तर होतीच, परंतु त्यामुळे घटना समितीच्या स्थापनेला विलंब लागण्याची शक्यता असल्याने घटना समितीतील सदस्यांची अप्रत्यक्षरित्या निवड करण्याचे तत्व स्वीकारले गेले. म्हणजेच घटना समितीतील सदस्यांची निवड ही जनतेने निवडून दिलेल्या प्रांतांमधील प्रतिनिधींच्या माध्यमातून म्हणजेच अप्रत्यक्षरित्या जनतेमार्फत करण्याचे तत्व स्वीकारले गेले. संपूर्ण भारत त्यावेळेला प्रोव्हिन्स व प्रिन्सिली स्टेटमध्ये विभाजित झाला होता. प्रोव्हिन्स म्हणजे गव्हर्नरच्या अधिपत्याखालील प्रदेश, तर प्रिन्सिली स्टेट म्हणजे संस्थाने, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणत्या भागातून किती सदस्य निवडले जावेत असा प्रश्न निर्माण झाला होता. प्रांतनिहाय प्रतिनिधींची निवड करण्याऐवजी लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधींची निवड करण्याचे तत्व स्वीकारले गेले. प्रत्येक 10 लाख लोकसंख्येसाठी एक प्रतिनिधी या प्रमाणामध्ये घटना समितीतील सदस्यांची संख्या निर्धारित झाली. ही सदस्य संख्या 389 एवढी होती. 389 सदस्यांपैकी 296 सदस्य तत्कालीन प्रोव्हिन्स म्हणजेच प्रांतांमधून निवडले जाणार होते, तर 93 सदस्य हे प्रिन्सिली स्टेट म्हणजेच संस्थानांमधून निवडून जाणार होते. त्याप्रमाणे जुलै 1946 मध्ये घटना समितीतील सदस्यांची निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. प्रांतांमध्ये 296 जागांपैकी 212 जागा काँग्रेसने जिंकल्या, 73 जागा मुस्लिम लीगला, तर बाकी 11 जागांवर इतर पक्षांचे प्रतिनिधी निवडून आले. संस्थानिकांच्या क्षेत्रातून निवडून येणाऱ्या प्रतिनिधींसाठी निवडणुका झाल्या नाहीत. संस्थानिकांनी या प्रतिनिधींची नियुक्ती केली. घटना समितीतील सर्व क्षेत्रातील लोक असावेत याची खबरदारी घेतली गेली. घटना समिती कॅलिडोस्कोप प्रमाणे बहुरंगी सर्वसमावेशक स्वरूपाची होती. त्यामध्ये संस्थानिक, व्यापारी, उद्योगपती, आदिवासी, सर्व धर्मांचे प्रतिनिधी, अँग्लो इंडियन इत्यादी घटकांच्या प्रतिनिधींचा जाणीवपूर्वक समावेश करण्यात आला होता. घटना समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर डिसेंबर 1946 मध्ये घटना समितीतील सर्व सदस्यांना बैठकीसाठी दिल्ली येथे पाचारण करण्यात आले. 9 डिसेंबर रोजी घटना समितीच्या पहिल्या बैठकीची सुरुवात झाली. या बैठकीचे संचालन करण्यासाठी तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे स्थायी अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीचे कामकाज पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष म्हणून कार्य पाहिले. या बैठकीमध्ये राज्यघटनेच्या स्वरूपासंबंधी काही तत्वे सर्वानुमते निश्चित करण्यात आली. यातील काही तत्वांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. जसे भारताची राज्यघटना ही लिखित असावी. संघराज्य तत्वावर आधारित असलेली राज्यघटना जरी असली तरी संपूर्ण देशासाठी एकच राज्यघटना असावी. संसदीय लोकशाही स्वरूपाचा स्वीकार केला जावा. धर्मनिरपेक्षता व कल्याणकारी स्वरूप हा घटनेचा आधार असावा. भारत कॉमनवेल्थचा सदस्य असला तरी भारत सार्वभौम गणराज्य असावे. कॉमनवेल्थ ब्रिटिश शासनाच्या अधीन असलेल्या 54 देशांची संघटना आहे, ज्याचे प्रमुख इंग्लंडची राजा किंवा राणी असते, हे लक्षात असू द्या. घटना समितीचे कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करता यावे यासाठी घटना समितीच्या एकूण 22 समित्या उपसमित्या बनविण्यात आल्या. त्यापैकी 10 समित्या या कार्यात्मक व्यवहार हाताळण्यासाठी तर 12 समित्या या विशिष्ट व्यवहारांची जबाबदारी पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आल्या. यातील काही महत्त्वपूर्ण समिती अशा: सुकाणू समिती, कार्यपद्धती विषयक नियम समिती, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, मसुदा समिती, राज्यांसोबत वाटाघाटी करणारी समिती, संघ राज्य घटना समिती, प्रांतिक राज्य घटना समिती, राष्ट्रध्वज समिती, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांबाबतची समिती. घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती म्हणून ओळखली गेली. या समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे मुख्य काम या समितीकडे होते. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष होते, तर गोपाल स्वामी अय्यर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगर, डॉक्टर के.एम. मुन्शी, सईद मोहम्मद सादुल्ला, माधव राऊ, टी कृष्णमाचारी यांचा सदस्यांमध्ये समावेश होता. मसुदा समितीने घटनेच्या विविध उपसमित्यांनी दिलेल्या प्रस्तावाचा विचार करून राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला व फेब्रुवारी 1948 मध्ये सर्वसामान्य लोकांची मते जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध केला. जनतेने पाठविलेल्या मतमतांतरे, टीका आणि सूचना यांचा विचार करून मसुदा समितीने दुसरा मसुदा तयार केला आणि ऑक्टोबर 1948 मध्ये पुन्हा नागरिकांच्या चिंतनासाठी प्रसिद्ध केला. राज्यघटनेच्या कच्च्या मसुद्यावर 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948 या काळात सर्वसाधारण चर्चा झाली. यालाच घटनेचे पहिले वाचन असे संबोधले गेले. घटनेच्या मसुद्याचे दुसरे वाचन कलमनिहाय करण्यात आले. हे वाचन 15 नोव्हेंबर 1948 रोजी सुरू होऊन 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत चालले. या दरम्यान 7,653 दुरुस्त्यांचे प्रस्ताव जनतेमार्फत आले. मसुदा समितीने त्यातील 2,473 दुरुस्त्यांवर चर्चा केली. काही प्रस्ताव स्वीकारले गेले तर काही प्रस्ताव फेटाळले गेले. या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. राज्यघटनेतील एखादे कलम कोणत्या भावनेतून स्वीकारले आहे, त्याची आवश्यकता का आहे इत्यादी संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. त्यामुळेच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते. घटनेच्या मसुद्याचे तिसरे वाचन 14 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाले. या वाचनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या संमतीचा ठराव घटना समितीसमोर मांडला. या ठरावाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी मान्यता देण्यात आली. राज्यघटनेचे 20 विभाग त्यावेळेला करण्यात आले होते. 395 कलमे तर होतीच, शिवाय 8 परिशिष्टे देखील होते. या घटनेला मंजुरी देण्यासाठी त्यावेळेला 299 सदस्यांपैकी 284 सदस्य उपस्थित होते. यामध्ये 15 महिला प्रतिनिधी देखील उपस्थित होत्या. या सर्व सदस्यांनी घटनेच्या मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या. 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झालेले घटना समितीचे कामकाज 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालले. हा काळ 2 वर्ष 18 दिवस इतका होता. या काळात घटना समितीच्या एकूण 11 बैठका झाल्या. घटना समितीवर 3,96,329 रुपये एवढा खर्च झाला. कुठल्याही कायद्यासंदर्भात साशंकता निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली गेल्यामुळे भारतीय राज्यघटना अत्यंत सविस्तर व विस्तृत लिहिल्या गेल्याने ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना बनली. 395 कलमे तर होतीच, याशिवाय उपकलम, पोटकलम यांचा देखील त्यामध्ये समावेश होता. ब्रिटिश काळात केलेल्या विविध कायद्यांचा प्रभाव हा संविधानावर असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने 1861, 1992, 1909 सालचे इंडियन काउन्सिल ॲक्ट, 1919 व 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याशिवाय 1928 मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ मोतीलाल नेहरू यांनी तयार केलेले स्वराज्य संविधान, 1945 मध्ये तेज बहादूर सप्रू यांनी तयार केलेला घटनेचा मसुदा यांचेही प्रतिबिंब मधले रंग बघितले तर त्याच्यामध्ये ज्या ज्या बाबी भारतीयांसाठी देणे आवश्यक आहे असे घटनाकर्त्यांना वाटले त्यांचा देखील स्वीकार व समावेश भारतीय व्यवस्थेमध्ये बसेल अशा पद्धतीने करण्यात आला. उदाहरणार्थ स्वातंत्र्य, समता, बंधुतेचे तत्व, गणराज्य व्यवस्था, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, आणीबाणीची तरतूद, उद्देश पत्रिका, प्रबळ केंद्र सरकार यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राज्यघटनेला 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने मान्यता दिल्यानंतर राज्यघटनेच्या लिखाणाची प्रक्रिया सुरू झाली. राज्यघटना इंग्रजी व हिंदी दोन्ही भाषांमध्ये हाताने सुलिखित केली जाणार होती. इंग्रजी भाषेतील राज्यघटनेच्या लिखाणाची जबाबदारी प्रेम बिहारी रायजादा यांच्याकडे दिली गेली
अत्यंत परिश्रमपूर्वक त्यांनी इटालिक शैलीत राज्यघटना लिहून काढली. विशेष म्हणजे राज्यघटना लिहिण्यासाठी त्यांनी कोणताही मोबदला घेतला नाही. हिंदी भाषेतील राज्यघटनेच्या सुलेखनाची जबाबदारी वसंतकृष्ण वैद्य यांना देण्यात आली होती. त्यांनी ती अत्यंत समर्थपणे पार पाडली. राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेदरम्यान महात्मा गांधींनी अशी इच्छा व्यक्त केली होती की राज्यघटनेवर भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब असावे, म्हणजेच भारतीय संस्कृतीची छायाचित्रे राज्यघटनेवर अंकित करण्यात यावीत. महात्मा गांधींच्या इच्छेनुसार शांतिनिकेतनमधील छायाचित्रकार नंदलाल बोस यांना ही छायाचित्रे चित्रित करण्यासाठी बोलविले गेले. भारतीय राज्यघटनेच्या पानांवर भारतीय संस्कृती, स्वातंत्र्य लढ्यातील स्मृती, भौगोलिक परिस्थिती इत्यादींच्या आधारावर एकूण 22 चित्रे रेखाटली गेली आहेत. यामध्ये रामायण व महाभारत यामधील महत्त्वपूर्ण प्रसंग, सिंधू संस्कृतीमधील बैलाची प्रतिकृती, भारतातील कर्तृत्ववान महामानव व व्यक्ती जसे गौतम बुद्ध, भगवान महावीर यांच्या जीवनातील प्रसंग, गुरु गोविंद सिंग, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अकबर, राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील दांडी यात्रा, नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद फौज, हिमालय, मरुभूमी यांचा प्रामुख्याने आपल्याला या चित्रांमध्ये उल्लेख करावा लागेल. राज्यघटनेचे लिखाण व त्यावरील चित्रकृतींचे चित्रण पूर्ण झाल्यानंतर घटना समितीची पुन्हा एकदा 24 जानेवारी 1950 रोजी बैठक बोलविली गेली. या बैठकीत मूळ राज्यघटनेवर सर्व सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या व ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आली. ही राज्यघटना हिंदी व इंग्रजीमधील लिहिलेली भारताच्या संसदेच्या ग्रंथालयामध्ये सुरक्षित ठेवलेली आपणास आजही पाहता येते. अपेक्षा आहे राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया आपल्याला आता लक्षात आली असावी. आजादी का अमृत महोत्सव. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भारतीय संविधान याविषयी माहिती आपण ऐकलीत. लेखन आणि निवेदन होतं बी रघुनाथ महाविद्यालय परभणी येथील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पांडुरंग लोणारकर यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10